मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये. तर मी नीलम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नीलम मटॅन ब्लॉग. सगळं वेगळं वाटलं ना. पूर्वी मी कसं म्हणायचं, हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. आता जरा वेगळं झालं, कारण असू दे, जे आहे ते आहे. आता दिवाळीची आमची तयारी चाललेली आहे आणि हे पोगं मला काहीच करायला देत नाही आहे. हे आगाव पोगं आहे, आगाव पोगं. तर आमची दिदी गेलेली आहे गावाला, त्यामुळं आम्ही थोडंसं कंटाळलेलं आहे ना बाबू? हां, आमची दिदी गेली गावाला, त्यामुळे आम्ही कंटाळलोय. त्यामुळे आम्ही आईला काही काम नाही करायला देत. तर माझा फराळ सगळा वाके. आज मला चकल्या करायची इच्छा आहे. काल मी चकलीची भाजणी कशी करायची, म्हणजे भाजणी बनवली होती, ती दळूनही आणले. आता चकल्या करायच्या आहेत. सो म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया मी चकल्या कशामध्ये. मला माहिती आहे काहींचा फराळ झाला आहे, काहींचा व्हायचा आहे. हा व्हिडिओ येईपर्यंत आय थिंक सगळ्यांचा फराळ पण झालेला असेल, पण तरी तुम्हाला नेक्स्ट इयरला उपयोगाला येईल. आणि जर अजून केली नसेल चकली तर तुम्हाला उपयोगाला येईल कशी मी चकली बनवते ते. चला त्याच्या या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया. चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करते. आणि घाम बघा किती येतोय, स्वेटिंग नुसतं चाललंय. प्रचंड गरमी आहे, प्रचंड. चला मंडळी, चकलीची सुरुवात करूया. तर मी इकडे 2 कप म्हणजे 2 ग्लास भरून तांदूळ घेतलेले. थोडेसे जाडे तांदूळ असेल तर घ्यायचे, त्याने चकली छान होते. माझ्याकडे जे अवेलेबल होते मी तेच घेतले. 2 ग्लास तांदूळ छान भाजून घ्यायचे. तांदूळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. ते चांगले गरम झाले, थोडेसे कडक झाले की ते काढून द्यायचे. त्याच ग्लासने मी 1 ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे, तीही चांगली भाजून घ्यायची खमंग अशी बारीक गॅसवरती, आणि तीही काढून द्यायची. त्यानंतर मी 1 वाटी म्हणजे जो आपण ग्लास घेतला आहे त्याचा अर्धा ग्लास ही उडदाची डाळ आहे ती घ्यायची, ती छान भाजून घ्यायची आणि तीही आपण या प्लेटमध्ये काढणार आहोत. त्या उडदाच्या डाळीच्या निम्मी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची. म्हणजे 2 ग्लास तांदूळ असतील तर 1 ग्लास चण्याची डाळ आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि पाव ग्लास आपली मुगाची डाळ. हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं. आणि यामध्ये घालायचे 50 ग्राम जिरे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त करू शकता. जिरे घालायचे. मी या व्यतिरिक्त यामध्ये काहीही घातलं नाही. जिरं पण छान भाजून घ्यायचं. तांदूळ आणि जिरं भाजायला थोडा कमी वेळ लागतो आणि कमी वेळ भाजायचं. हे चांगलं मिक्स करायचं आणि घरघंटीवर छान बारीक असं दळून घेऊन यायचं. आणि मग याच्या आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत. तर हे बघा, हे एवढं असं पीठ झालं आहे. जवळपास 1 किलो ते 1.25 किलोच्या आसपास हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याला उकड काढायची. आपण मोदकाची उकड काढतो ना, त्या पद्धतीने याला उकड काढायचे. भांडं घेतलं आहे, भांड्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले. जी आपली किटलीत गाळणी असते ना, त्याने 2 चमचे तेल घेतलेलं आहे. जास्त घ्यायचं नाही तर जास्त हे होतं. त्यामध्ये हिंग घालायचा, त्यामध्ये लाल तिखट घालायचं आणि 3 ग्लास पाणी घ्यायचं. म्हणजे 1 किलो 1.25 किलो जर भाजणी असेल तुमची तर 3 ग्लास पाणी पुरेसं होतं उकड काढायला. त्यामध्येच मी हळद घातलेली आहे, त्यामध्येच मी मीठ पण घातलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला पण तीळ घालायचं. म्हणजे जे काही आपल्याला चकलीमध्ये घालायचं आहे ते सगळं या पाण्यामध्ये घालायचं आणि हे पाण्यामध्ये आपल्याला उकड काढायचे. तर हे बघा, हे चांगलं 3 ग्लास पाणी घेतले. जर तुम्हाला वाटलं उकड थोडीशी कोरडी आहे तर यामध्ये तुम्ही गरम पाणी थोडंसं ॲड करू शकता, पण मला हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तर यामध्ये हे जे आपण दळून आणलेलं पीठ आहे ते चांगलं यामध्ये मिक्स करायचं, छान मिक्स करायचं. आधी सुरुवातीला वाटतं हे आपल्याला घट्ट झाले, पण हे जितकं तुम्ही मिक्स कराल ना त्यानंतर ते सगळं पीठ मुरलं जातं आणि नंतर मग ते सगळी छान अशी उकळ बसते. त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची. पाणी चांगलं उकळलं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यामध्ये हे पीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. जास्त वेळ मिक्स करायचं, पीठ कोरडं राहता कामा नये. जर वाटतंय कोरडं राहिलं तर थोडंसं गरम पाणी ॲड करू शकताय. आता झाकण ठेवायचं आणि ह्याची मस्त 20 मिनटं वाफ काढायची. 20 मिनटं मी वाफ काढलेली आहे आणि उकड बघा जबरदस्त झालेली आहे. सेम आपण उकडीचे मोदक जसे बनवतो तशीच मी कोरडे उकड करून घेतलेली आहे. आता यामधली सगळेच एकदम करायला घ्यायचं नाही, थोडं थोडं घ्यायचं. आधी थोडा म्हणजे 1 किलो जर असेल तर पाव किलोचा भाग आपल्याला बनवायला घ्यायचा आहे. आता यातली मी थोडीशी उकळ बाजूला काढणार, थोडंसं ती मळून घेणार. तुम्हाला जर वाटलं तर कोमट पाण्याने तुम्ही मळू शकता किंवा थंड पाणी घेतलं तरी काही हरकत येत नाही. मी थंड पाण्यानेच हे मळून घेतलं, पण उकळ ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला ती गरम असते, हाताला भाजू शकतं. त्यामुळं थोडीशी काळजी घेऊन हे चांगलं पीठ मिक्स करायचं. थोडं हात भाजू शकतात, गरम असतं त्यामुळे थोडं आपल्याला चटका लागू शकतो. त्यामुळे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि ह्याचं चांगलं पीठ मळून घ्यायचं. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीचं हे पीठ झालं पाहिजे. तर आता काय
करायचं, चकलीचा जो साचा असतो तो साचा घ्यायचा, त्यामध्ये चकलीची जी काय असं म्हणतात त्याला, चकती असते ती टाकायची, त्यावरती हे पीठ घालायचं असं घ्यायचं आणि छान अशा चकल्या पाडायच्या. खूप सुंदर चकल्या पडतात, अजिबात तुटत नाहीत, व्यवस्थित पडतात, तेलात फुटत नाहीत किंवा तेलामध्ये विरघळत नाहीत. फक्त तेलाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी करायचं तुम्ही. 1 किलो असेल तर 2 चमचे छोटे जे आपले पोहे खातो ते चमचे घालायचे, जास्त तेल घालायचं नाही. एक वर्षी मी काय केलं, जास्त तेल झालं आणि एकही चकली त्या कढईतून बाहेर आली नाही, सगळ्या त्या कढईतच विरळल्या. त्यामुळे तेलाचं प्रमाण घालताना थोडंसं हात अंदाजाने घालायचं. तर हे बघा छान अशा चकल्या पडतात, काटेही खूप सुंदर येत आहेत, तळल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहेत हे काटे. कारण तुमचा साचा कसा आहे, त्याला त्या साच्याची चकती कशी आहे, त्याला आकार कसा आहे, त्याच्यावरतीही तुमची चकली अवलंबून असते दिसण्याला. सो हे बघा अशा पद्धतीने मी मस्त चकल्या पाडून घेते आणि नंतर आपण ह्या छान अशा तळून घेणार आहोत. आपलं तेल हे मीडियम हीटवरती मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या छान अशा चकल्या टाकायच्या आणि छान खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि टाकल्या हलवायला जायचं नाही, तुटू शकतात, त्यामुळे थोडे तिला पचू द्यायचं, चकली व्यवस्थित होऊ द्यायची आणि नंतर मग तिला परती मारायची आहे. पलटी मारताना छोटासा चमचा घेऊन त्या काट्या चमच्याने पलटी मारली तर अतिशय उत्तम, पटकन चकली पलटली जाते. आणि पचल्याशिवाय चकली किंवा शिजल्याशिवाय चकली अजिबात पलटायची नाही. त्यामुळे मस्त अशा खमंग खुसखुशीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. जर तुम्हाला अजून लालसर पाहिजे असेल तर तो जो काश्मीर रेड चिली पावडर येते ना लाल ती टाकली तरी चालेल, पण मला जी घरचा आमचा कांदा लसूण मसाला होता मी तोच वापरलेला आहे, त्यामुळे त्याचा कलर जो आहे तो असा छान आलेला आहे. तर हे बघा मस्त कटलेरी अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. जवळजवळ 1-1.25 किलो हे पीठ होतं आणि त्यापासून भरपूर अशा चकल्या तयार झाल्या आणि मी त्या मस्त तळून घेतल्या. मंडळी तुम्हाला दाखवण्यापुरत्या चकल्या झालेल्या आहेत आणि आता आम्ही कसे बसले चकल्या तळायला ते तुम्हाला दाखवते. आता मी चकलीचा थाट मांडलाय इकडे, हे बघा मस्त. आता मांडी बिंडी घालून हात पाय लांब सोडून मी आता इकडे सिलेंडरची टाकी आहे, गॅस कनेक्शन केले जॉईंट. आता मस्त इथे मी चकल्या तळणार बसून पंख्याच्या हवाने, कारण किचनमध्ये पंखा नाही आहे माझ्या. गॅस कुकर लावला आहे, कुकर. एकट्याने ज्यावेळेला काम करायचं असतं त्यावेळेला कंटाळा येतो, त्यामुळे एवढ्या सगळ्या चकल्या तळून उभं राहून तळणं मला पॉसिबल नव्हतं, म्हणून मस्त मांड्या बिंड्या घालून मी आपल्या चकल्या तळून घेतल्या. जबरदस्त चकली झालेली, अजिबात तेलकट झालेली नाही, खमंग झाले, खुसखुशीत झालेत मेन म्हणजे. आणि म्हणजे खुसखुशीत झाले की लगेच तुटतात ना, तसा प्रकार नाही आहे, मस्त कडक झालेले आहेत. आणि ज्या प्रमाणात मी तुम्हाला दाखवले त्या प्रमाणात एवढ्या सगळ्या चकल्या होऊ शकतात, त्यामुळे नक्की ट्राय करा. त्या मंडळी आमच्याकडे सकाळी गावावरून आले, त्यामुळे ते ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला मिळते. मला रेसिपी ह्याची टाकायची होती म्हणून मी हे आधी घेतले, जे फराळ बनवते आधी टाकते व्हिडिओ, नंतरचे जे जुने व्हिडिओ आहेत ते नंतर टाकते. त्यामुळे तुम्हाला कळेल की गेले होते गावाला, तर गावावरून त्यांनी येताना भेट आणली होती. ती भेट न्यायला साक्षी सकाळी आली होती घरी आणि तिच्यासोबत लागून निशांक गेलेला आहे त्याच्या आत्तूकडे. सो तो तिकडे गेलाय म्हणून मी चकलीचा घाट काढला आणि हॉलमध्ये करायला घेतला, नाही तर तो काही मला करायला दिला नसता. सो आता मी बनवणार आहे ते म्हणजे शंकरपाळे. एकाच दिवसात 2-2 पदार्थ करायला घातलेत, माहीत नाही माझी काय अवस्था होणार आहे. चला तर शंकरपाळे बघूया. तर मंडळी शंकरपाळी मी आज तुपामध्ये बनवणार आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार. कशा होतात मीही पहिल्यांदाच ट्राय करते आणि तुमच्याशी पहिल्यांदाच शेअर करते. तर मी ते 1 कप जे तूप आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मापून 2 कप पिठी साखर घेतले
आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं. आपण जी बिस्किट बनवतो ना, बिस्किट नानकटाई बिस्किट, त्या पद्धतीची आपण शंकरपाळी बनवतो आहे. सो आधी हे असं चांगलं फेसून घ्यायचं, त्याच्यात गुठळ्या काय असतील त्या हे काढून घ्यायच्या. जितकं चांगलं हे फेसाळलेलं कराल, पांढरं शुभ्र झालं पाहिजे तोपर्यंत हे चांगलं फेसून घ्यायचं. आता यामध्ये 5 कप मैदा घालायचा आहे. आता मी काय केलं, 1 कप तूप घेतलं, 2 कप पिठी साखर घेतली. आता त्याच्यात 5 कप, त्याच कपाने 5 कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे. कारण तुम्हाला जर गोड पाहिजे असेल, जास्त गोड, मला जास्त गोड नको म्हणून मी 5 कप घेतलेत. जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर 4च कप मैदा यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी यामध्ये 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि वेलची पूड घातली चमचाभर. ती साखरेत थोडीशी पावडर करून घेतली वेलचीची आणि ती यामध्ये घातलेली आहे, कारण त्याचा स्मेल छान येतो म्हणून. नाही घातली काही हरकत नाही, चालून जातं. आता हे बघा, ह्याचं जे आपण तूप घातले त्याचं मोहन छान बसलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आणि ह्याचा चांगला घट्टसर असा डो बनवून घ्यायचा. दुधामुळे कसं छान असा मस्त असं हे एकजीव होतं. थोडंसं तूप बाहेर आलेलं दिसतं कारण ती सोडतो मैदा, कारण रवा घातलेला आहे आपण, त्यामुळं असं काहीही नाही, पण छान होतात तूप जरी सोडलेलं दिसलं तरी. त्यामुळे हे अशा पद्धतीनं त्यातला थोडासा गोळा घ्यायचा आणि छान लाटायचं. थोडंसं हे काटाला वगैरे फुटतात कारण आपण खूप तुपाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळं कसं ते तूप काटाला थोडंसं तुटतं. त्यामुळे त्याच्याकडे थोडं इग्नोर करायचं. आपल्याला काही शंकरपाळीच बनवायचे, त्यामुळे आतमध्ये जे आहे ते घ्यायचं आहे. सो हे बघा, अशा पद्धतीनं त्याचे जे वरचे काट आहेत एक्स्ट्राचे ते काढून टाकायचे. आम्ही जरा जास्त वेळ पीठ मळून ठेवलं त्यामुळे ते थोडंसं जास्त सैलसर झालं. जर तुम्ही बनवल्या एक 10 मिनटात बनवायला घेतलं तर ते सैल होत नाही, घट्टसर राहतं. मला थोडासा वेळ लागला हे बनवायला घ्यायला, त्यामुळे ते थोडंसं पीठ पातळ झालं. तर हे बघा, एवढ्या जाडीच्या ह्या शंकरपाळ्या ठेवायच्या आणि अशा मस्त चौकोनी आकारामध्ये आपल्याला काढायच्या आहेत शंकरपाळे. तर आता तळायचे. मस्त तेल गरम करायचं मीडियम हीटवरती आणि त्यामध्ये हे शंकरपाळे टाकायचे आणि तळून घ्यायचं. आकार तुम्हाला पाहिजे तसा करून. काही चौकोनी करतात, काही छोटे छोटे आकारामध्ये करतात, काही मोठ्या आकारामध्ये करतात. आमच्या गावाकडे तर ते षटकोनी आकारामध्ये असते, षटकोनी त्या आकारामध्ये शंकरपाळे असते. अशा चौकोनी कोणीच नाही बनवत. सो असो, तुम्हाला जसा आकार करायचा आहे तसा तुम्ही आकार बनवू शकता आणि मस्त मीडियम हीटवरती ह्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्या. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, हाय फ्लेमवरती तळायच्या नाहीत, कारण वरूनच जळतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे आतून जर शिजायच्या असतील तर मीडियम हीटवरतीच ह्या हे करायच्या. मंद गॅसवरती पण ठेवायच्या नाहीत, मग त्या फुटतात. मीडियम हीटवरती तेल चांगलं तापवायचं आणि त्या तापलेल्या तेलामध्ये शंकरपाळे टाकायचे आणि छान अशा खरपूस तळून घ्यायच्या. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत, है की नाही. चला, आता ह्या शंकरपाळे मी मगाच्या सारख्याच खाली बसून तळून घेते, कारण उभं राहून तळणं मला पॉसिबल नाही. सो मी आता मस्त खाली मांडते डाव आणि तळून घेते. हे बघा, आपल्या एवढ्या शंकरपाळे झाल्यात. जवळपास मी अर्धा किलोच्या आसपास मैदा वापरला होता, त्यामुळे अर्धा किलोमध्ये एवढ्या शंकरपाळ्या झाल्यात. आणि एक तुम्हाला मोडून दाखवते बघा, हाताच्या बोटांच्या सहाय्याने ती लगेच तुटते. याचा अर्थ आपली खमंग खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, माझे 2 पदार्थ आज एकाच दिवशी मी तयार केलेले आहेत. त्यानंतर आम्ही गेलो नंदूबाईंच्याकडे ते निशांकला आणण्यासाठी. तो दिवसभर नंदूबाईंच्या घरी थांबला होता. सो आता त्याला आणायला जायची वेळ होती. अहो घरी आले, त्यामुळे आम्ही पटकन निघालो त्याला आणायला. आणि जे आम्ही जाताना आईस्क्रीम घेऊन गेलो होतो, ते आईस्क्रीम तो सर्वांना वाटून देत होता. असं नाही की तो स्वतः एकटाच खात होता. तो ज्या वेळेला त्याला एखादी गोष्ट दिली तर तो सर्वांना वाटतो आणि मग स्वतः घेतो आणि मग खातो. सर्वांना एक 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 तो देत होता. आणि आईस्क्रीम आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि तिथून घरी निघालो. दिवसभर खूप हेक्टिक दिवस होता, कारण 1-1.25 किलो चकली दिसायला दिसते, पण ते एकट्यानं करणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे तुमच्या मदतीला कोणाला तरी घ्या आणि मग दिवाळीचा फराळ मस्त एन्जॉय करा, बनवा आणि खा. मला अजून बरेच पदार्थ बनवायचे आहेत, पण ते कधी बनत आहेत त्याचे काही गॅरंटी नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा.